आज बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे भाई जगदीश इंगडे आपल्या समोर आहेत। सर, तुमची आज हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तुमची काय मागणी आहे? दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर, ओबीसी, गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्यायासाठी संविधानात्मक मार्गाने कार्य करणारी आशिया खंडातली आमची पहिली क्रांतिकारी संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेलं आहे, परंतु सदर अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी इथे सरकारची एकदम नकारात्मक भूमिका आहे, तरी सुद्धा यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असताना त्या सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसाठी घरे 2022चं धोरण घोषित केलं। त्यामुळं ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमण नियमानुकूल होत आहेत। म्हणून त्याच धर्तीवर भारत हा कृषीप्रधान देश आहे। ज्या धर्तीवर तुम्ही सर्वांसाठी घराचं धोरण घोषित केलं, त्याच धर्तीवर सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून शेतीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी क्रांतीवीर बाबूराव शर्माके आदिवासी गौंड समाज संघटनेच्या आमच्या अध्यक्षा श्रीमती उषा सुरेखा माणिकराव शर्माके, रमेश मडावी, बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते उरकुडा गेडाम, त्याच धर्तीवर समाजाचा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा सौ इंद्रा बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे यशवंत स्टेडियमवर आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे। जर या मागणीची दखल घेतली गेली नाही तर 14 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, अशा पद्धतीचे निवेदन काल आम्ही दिलेलं आहे। आपल्या समोर पीडित महिला आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत? आमच्या सोबत ज्या पीडित महिला आहेत त्या क्रांतीवीर बाबूराव शर्माके आदिवासी गौंड समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत माणिकराव शर्माके यांच्या त्या पत्नी आहेत। त्यांचं निधन झाल्याच्या नंतर गडचिरोली जिल्ह्यातून असंख्य प्रेम करणारा वर्ग माणिकराव शर्माके साहेबांवर होता। अत्यंत विश्वासाने त्यांनी तिथं संघटन बांधलेलं आहे। सर्व लोकांच्या आग्रहाने आमची भगिनी उषाताई, आपल्या सुरेखाताई माणिकराव शर्माके हिने आता अधुरं काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे संविधानात्मक मार्गाने क्रांतीवीर बाबूराव शर्माके आदिवासी गौंड समाज संघटनेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या न्यायासाठी ते इथं बसलेले आहेत। आमचे गुलाब नळेजी यांच्या सुद्धा जमिनीचे प्रकरण घेऊन आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। त्यांच्या जमिनीच्या प्रकरणाबद्दल सुद्धा आता तात्काळ आम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दलात जाऊन भेट घेणार आहोत। त्याच धर्तीवर आमचा आदिवासी गौंड समाज गौंड समाजाच्या नरेश टेकाम याची जमीन सुद्धा एका गैर आदिवासी घेतलेली आहे। गैर आदिवासीने जमीन हस्तांतरित करून घेण्यासाठी सरकारचे कडक, म्हणजे आदिवासीची जमीन गैर आदिवासीच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी सरकारची कठोर भूमिका आहे। असे कठीण निर्बंध असताना सुद्धा अशी आदिवासीची जमीन गैर आदिवासीने कसा ताबा गेला, याच्यावरती सुद्धा आता आम्ही आदिवासी मंत्री आणि महसूल मंत्र्याकडे याची रितसर तक्रार करणार आहोत। सरकारने तुमची दखल घेतली नाही तर तुम्ही पुढच्या पाऊल काय घेणार? आता आम्ही शांततेने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा आणि कायद्याचा सन्मान करणारे सगळे आमची माणसं आहेत। जर या 14 तारखेच्या आत महसूल मंत्री यांनी जर या बाबत तात्काळ बैठक घेतली नाही तर 14 तारखेला समारोपीय आंदोलन आमचं भव्य तीव्र स्वरूपाचं आपण आंदोलन करू। ताई, आज हिवाळी नागपूर तुम्ही धरणे आंदोलन करत आहात, तुमचा काय उद्देश आहे आणि तुमची मागणी काय आहे? माझी मागणी सुरेखा माणिकराव शर्माके, मुलचेरा तहसील, राहणार कोठारी, तहसील मुलचेरा, जिल्हा गडचिरोली। माझा पती 2 महिना झाला निधन झाला। बिगर शेतकरी संघटन क्रांतीवीर बाबूराव शर्माके आदिवासी गौंड समाज संघटन अध्यक्ष होता। तो 2 महिना झाला निधन झाला। साहेबांना म्हटलं, बाई आपला अध्यक्ष गेला त्या जागापाशी तू उभे राहून, साहेबांच्या जागामध्ये उभे राहून समोर चालवायला लागते, तुले जिल्ह्याचं काम तुला सांभाळायला लागते। म्हणून साहेबांनी मला हिंमत द्याला, मी लहान 3 वर्ष बाळाला धरून मी अधिवेशनला हजर। नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि जर सरकारने मागणी तुमची मान्य नाही केली तर तुम्ही समोरचं पाऊल काय उचलणार? आता 14 तारीखले पाहून 14 तारीखपर्यंत जर नाही दिला तो मोठं आंदोलन लावून देऊ।
आपल्या समोर आज बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन सुरू आहे आणि तुमचा परिचय द्या आणि तुम्ही काय सांगाल हे धरणे आंदोलन कशासाठी आहे आणि याचा उद्देश काय आहे? मी गुलाब मधु कर्नाडे, राहणार साखरवा तहसील राजुरा जिल्हा चंद्रपूर. आणि ज्या हिवाळी अधिवेशनामध्ये याच्यासाठी आलो होतो की माझ्या शेतातून बळजबरीने गावातला पोलीस पाटील 50 लोक घेऊन माझ्या शेतातून बळजबरीने रस्ता करत असताना 100-200 लोक घेऊन केला. आणि त्या प्रकरणात तहसीलदार, पटवारी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, सचिव, पुरा गाव आणि कलेक्टर यांना पार्टी करून दिवाणी न्यायालयात केस दाखल केली. त्याच्यानंतर 2014 मध्ये केस दाखल केल्यानंतर 2017 तात्पुरता मनाई हुकमाचा आदेश मिळाला. तात्पुरत्या मनाई हुकमाचा आदेश मिळाल्यावर मागच्या वर्षी 2024 मध्ये हरिगुलू पानपट्टे पोलीस पाटील यांना पोलिसाचा बंदोबस्त घेऊन आणि रात्री JCBने माझ्या शेतात खोदकाम नालीचे केले आणि रस्ता तयार करण्याचे प्रयत्न केले. त्यावेळी मी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला गेला असता पोलिसांना मॅनेज केल्यामुळे माझी कोणतीही तक्रार घेतली नाही. आणि तसेच नायब तहसीलदार चंद्रशेखर गुलाराम तेलंग, तसाच त्याचं नाव संजय मोरेश्वर चिंगमवार नायब तहसीलदार यांच्याशी संगनमत करून पोलीस पाटलांनी त्यांच्याकडून आदेश करून घेतला. त्या आदेशाच्या विरोधात मी SDO उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल केली. त्यांचा तहसीलदाराचा आदेश रद्द केला. एवढं असतानाही सुद्धा पोलीस पाटील हा रद्द झाल्यामुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. गावातल्या लोकांशी संपर्क साधून अटाणसूट दारू पिणाऱ्या लोकांना पुढं ठेवून बायांना पुढं घालून माझ्या 354 सारखे गुन्हे नोंदवून घेत आहे. आणि पोलीस पाटील हा एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे कोणते अधिकारी किंवा कर्मचारी त्याच्या विरोधात कोणतीही कारवाई करायला तयार होत नाही एवढं सांगता. आणि तसंच एक माझं दुसरं प्रकरण आहे. भेदोडा साखरवाई या शिवेला लागून माझी शेती होती 15 एकर 15 गुंठे. माझे वडील हे अनपढ होते. अनपढ म्हणजे त्यांना शेतीचं काही समजत नव्हतं, कागद म्हणजे काही समजत नव्हता. त्यांना जर माझ्या वडिलांकडे जर पटवारी किंवा पोलीस पाटील किंवा कोणी आला तो पहिल्याच्या काळात शेतात पुरून जाता पण भेटत नव्हता. काही नोटीस दिला तर तो घाबरत होता. त्यामुळे आता मी कामात घरची परिस्थिती खराब असल्यामुळे मी बार कामाला राहत होतो. आता मी कामधंदा सोडून आलो. आपली शेती हे आहे, आपली शेती हे आहे म्हणून सांगत आहे. तेव्हा मी शेतात गेलो असता तो व्यक्ती मला तुझी शेती नाही आहे असं म्हणल्यावर मी पटवाऱ्याकडून कागदपत्र काढले. तेव्हा मी माहिती काढली तेव्हा माझी शेती या शिवेतून त्या शिवेत समाविष्ट झाली अशी मला कल्पना मिळाल्यावर डॉक्युमेंट काढले. रिसर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना ते रेकॉर्ड करेक्शनचे अधिकारी आहे त्यामुळे त्यांच्याकडे दाखल केले. त्यांनी म्हणले का तुमचा यामुळे कब्जा नसल्यामुळे हे रेकॉर्ड करेक्शन करता येत नाही असे म्हटल्यामुळे मी उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर यांच्याकडे प्रकरण सुरू आहे. आणि त्या सुरू असताना संबंधित विरोधात माझं केस सुरू असताना त्यांनी ते शेती दुसऱ्यालाच परस्पर विकून टाकली. आता त्या शेतीमध्ये आम्हाला गोटे निर्माण केले. घेणारे समोरची पार्टी पॉवरफुल आहे, पैसेवाली आहे, समोरच्या अधिकाऱ्याला खरेदी देऊ शकते. पण आमची अवकात नाही का त्यांना 2 पैसे देऊन काही करून घेण्याची. आमची शेती आम्हाला मिळवून द्यावं हेच आमची विनंती आहे. भेदोडा नरेश मारुती टेकाम भेदोडा यांची शेती गोरज रीटमध्ये आहे 19.5 एकर वडलोपार्जित जागा आहे. त्याचे आजोबा बुच्चारामा गोंड तर यांची शेती यांच्या शेतीवर हे आदिवासी आहे. नरेश टेकाम हा आदिवासी असून ते यशोधरा बजाज यांच्या नावाने कशाच्या आधारे नोंद झाली याबाबतचा रेकॉर्ड नाही. बुच्चा रामा गोंड यांनी कोणाला शेती विकली नाही आणि पंजीबद्ध रेकॉर्ड कंचही करून दिलेले नाही. त्यामुळे या जमिनीचे व्यवहार कोणतेही काही झाले असन या आदिवासीला ते बंधनकारक नाही. त्यामुळे ती शेती भले कोणाच्या नावाने झाली असन ती जमीन त्या नरेश टेकाम यांच्या वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे त्यांना ती शेती परत मिळवून द्यावं यासाठी आम्ही या अधिवेशनामध्ये समावेश झालो आहोत. 14 तारखेला तुमचे मोठं आंदोलन आहे. हो. आणि तुम्ही काय सांगाल त्याविषयी? या आमचे हे जर नाही झालं तर मोठं आंदोलन आम्ही उभं करू 14 तारखेला.
आज नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि तुम्ही यशवंत स्टेडियमवर धरणे आंदोलन करत आहात. तुमची काय मागणी आहे? तुमचा परिचय द्या आणि तुमची मागणी सांगा. मी कॉम्रेड संजय बाजर, दलित अधिकार आंदोलनाचा जिल्हा प्रमुख. या देशामध्ये माणसाला माणसारखं जगण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान देऊन माणसाला, प्रत्येक माणसाला धर्मनिरपेक्षता या विचारानं जगण्याचा अधिकार दिला. आणि म्हणून या देशामध्ये SC ST व्हिजेंटी आणि या सर्व लोकांना आपापल्या परीनं जगण्याचा अधिकार दिला आणि त्यांचे हक्क सुद्धा त्यांना लिहून दिलेले आहेत. परंतु या देशामध्ये SC STच्या मध्ये जो दादागिरी आणि प्रस्थापित जो वर्ग आहे तो जातीय तेढ निर्माण करणार आहे आणि या प्रस्थापित धनदौलीच्या जोरावर या बिगर आदिवासींना अन्याय लादून त्यांचा म्हणजे त्यांच्यावर अन्याय करून त्यांना नेस्तनाबूत करण्याचं जे काम या देशामध्ये बिगर आदिवासी करत आहे आणि आदिवासीवर जो हल्ला होत असे, आदिवासीवर जो अन्याय होत असे, अशा आदिवासीला न्याय देण्यासाठी या यशवंत स्टेडियमवर आम्ही सर्व महाराष्ट्राच्या वतीनं दलित अधिकार आंदोलनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सहभागी आहोत. जेव्हा जेव्हा बिगर आदिवासीवर अन्याय होण्याचा संघर्ष करावा लागेल त्या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि या महाराष्ट्रामधल्या कोणत्याही बिगर आदिवासीवर जर कोणी प्रस्थापित बिगर आदिवासीवर जर बिगर आदिवासी अन्याय करत असेल, त्यांचे हक्क हिरावून घेत असेल तर ते हक्क हिरावून घेणाऱ्या अन्याय करणाराचा आम्ही प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये सर्व आदिवासीला न्याय द्यायचं काम आम्ही दलित अधिकार आंदोलन संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि बिगर आदिवासींना आम्ही चॅलेंज करतो की मी ज्या संविधानानं लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना जो हक्क दिला त्याच्यावर तुम्ही अन्याय करण्याचा प्रयत्न करू नका आणि तुम्हाला त्यांचे तुम्हाला ते भोग भोगावे लागतील, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि बिगर आदिवासीवर कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही हे सुद्धा आम्ही सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकार दिले आहेत आणि नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सरकारकडे तुमची काय मागणी आहे? सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे, ज्या बिगर आदिवासींनी आदिवासीच्या जमिनीवर, त्यांच्या घरावर, त्यांच्या नोकऱ्यावर, त्यांच्या आरक्षणावर जर कोणता डला मारला असेल आणि बिगर आदिवासीने जर समजा एखाद्या आदिवासीच्या एखाद्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्याला शासन झालं पाहिजे. या ठिकाणी मी दलित अधिकार आंदोलनाचा जिल्हा प्रमुख यांना त्यानं ठाम सांगतो आणि बिगर आदिवासींना आवाहन करतो, जेणेकरून तुम्ही आदिवासी लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करू नका एवढंच या ठिकाणी सांगतो. जिंदाबाद.